नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, आपणास अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्याकरिता आलेला आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये RT 25% प्रवेशाबाबत महत्त्वाची सूचना आहे. पालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार RT 25% प्रवेशासंदर्भात 1 किलोमीटरचं अंतर दिलेलं होतं, परंतु उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ आणि नागपूर यांच्या आदेशानुसार आता 1 ते 3 किलोमीटर, 1 किलोमीटर आणि 3 पेक्षा जास्त किलोमीटर असणाऱ्या शाळांची नावे आता ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध झालेली आहेत. त्या संदर्भात आपल्याला अर्ज भरायचे आहेत असं परिपत्रक 16 मार्च 2026 रोजी निघालेलं आहे. या संदर्भात माहिती आपण घेत आहोत. पालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये 25% मोफत शिक्षणाची तरतूद आहे. या संदर्भानुसार RT 25% प्रवेशासाठी 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकाला देण्यात आलेले होते. तथापि उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे PIL क्रमांक 17/2026 मध्ये न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार RT 25% प्रवेश जर 1 किलोमीटरच्या अंतराच्या शाळावर उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना हायकोर्टाने दिल्यामुळे सुधारित नियमावली तयार करून त्यानुसार RT 25% प्रवेशाकरिता पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून अंतराची अट शिथिल करून शाळा दर्शविण्याबाबत संगणक प्रणालीवर सुविधा देण्यात आलेली आहे. दिनांक 16/3/2026 पर्यंत ज्या पालकांनी RT 25% ऑनलाईन भरलेले आहेत असे सर्व अर्ज अनकन्फर्म करणे पालकांना सुविधा देण्यात येत आहे. तसेच पोर्टलवर ते पुनश्च कन्फर्म करणे पॉपअप विंडो दर्शविण्यात यावे, अशा सर्व सूचना शिक्षण संचालक प्राथमिक माननीय शरद गोसावी साहेब यांनी दिलेल्या आहेत. तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व पालकांना कळविण्यात येते की RT 25% प्रवेशासंदर्भात ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 18/3/2026 होती. त्याऐवजी बुधवार दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी व पालकांनी नोंद घ्यावी. परत कार्यवाहीस्तव शिक्षण उपसंचालक, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक GP सर्व, प्रशासन NP, गट शिक्षण अधिकारी PS सर्व, अशा पद्धतीचं परिपत्रक निघालेलं आहे. तरी ज्या पालकांनी अर्ज भरलेले आहेत, भरायचे आहेत, अशा सर्व पालकांनी त्वरित अर्ज भरून घ्यावे. परांडा तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता अर्ज भरण्यासाठी आपल्या परांडा शहरातील DIIT एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पत्ता पवार कॉम्प्लेक्स, बावची चौक, परांडा येथे संपर्क करावा. धन्यवाद.